पण आपल्याला मुंबई गोवा हायवेने सरळ सरळ जायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे मोटोलॉगर तेज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, मला माहीत आहे तुम्ही कोकण ब्लॉग्सची आतुरतेने वाट बघत असाल. तर आज तो दिवस आलेला आहे. आपण केलं होतं मुंबई टू कोकण कोस्टल राईड. तर त्यामधला फर्स्ट पार्ट आज आलेला आहे. तर आपण फर्स्ट पार्टमध्ये मुंबई टू दापोली हे डिस्टन्स आपण कसं पार केलं ते दाखवणार आहे. तर आपण यूज केला होता मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. हे डिस्टन्स आपण अलिबाग मार्गे पण करू शकलो असतो, बट आपण अलिबाग ऑलरेडी एक्सप्लोर केलं होतं. सो आपण निवडला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. जर जे लोक मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेने प्रवास करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी हा ब्लॉग खूप युजफुल असणार आहे. आणि आम्ही दापोलीमध्ये एका ठिकाणी थांबलो होतो. त्या रिसॉर्टची माहिती सुद्धा आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो तुम्ही दापोलीमध्ये स्टे करण्याचा विचार करत असाल तर हा ब्लॉग सुद्धा तुमच्यासाठी आहे. सो शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा. तर जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. तर मित्रांनो, आता आम्ही आमची जर्नी चालू करतो आहे कोकणातली कोस्टल राईड. सो फर्स्ट आम्ही जाणार आहे दापोलीला. तर आता वाजल्यात सकाळचे 5:15 आणि नंतर पण रेडी झाली आहे एकदम प्रॉपर. सॅडल्स बॅग्स लावले आणि टॉप बॉक्स लावला आहे, टँक बॅग आहे आणि आपला लोगो आहे आपल्या चॅनलचा. जर तुम्ही ह्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सो आता निघा इथून. मंडळी, आपला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी प्रतीक्षा लिंबू वाळून टाकत आहे आणि तो आपल्या टायरच्या खाली ठेवण्यात येईल आणि मग त्यावरून आपली पॅन्थर जाईल. गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलो आहे कळंबोलीला. इथे खाण्यासाठी वगैरे बरेचसे स्पॉट्स आहेत, लाईक बरेचसे स्टॉल्स आहेत. सो विचार करतो इकडे काहीतरी खाऊया. मला वाटतं थांबूया. नमस्कार मित्रांनो, आता आपण इथे थांबलो आहे कळंबोलीला. कळंबोलीचे स्टॉल्स आहेत भुर्जी पावचे आणि मॅगी वगैरेचे, आणि बरेचसे बायकर्स वगैरे इथे थांबतात आणि आपली पॅन्थर इथे थांबले. आणि आम्ही थांबलो. इथून पुढे राईड घ्यायचं आपल्याला JNPTसाठी. आता वाजले सकाळचे 6:40. तर बरोबर चाललो आहे आपण. आता 200 किलोमीटर बाकी आहेत. आपण ऑलमोस्ट 54 किलोमीटर कव्हर केलं आहे. सो सही आहे. आता इथे आपण नाश्ता करून मग पुढे निघू. इथे आम्ही मस्त गरमागरम मॅगी खाल्ली आणि मग पुढे निघालो. JNPTच्या रोडला आलोय आपण. आता हा रोडमध्ये थोडा मजा येईल चालायला. गाडी एकदम खाली रोड असतो आणि मोठा रोड आहे. सो आता थोडा पळूया गाडीला. लास्ट टाइम पण आपण इथूनच पुढे तर आलेलो. गोवासाठी लेफ्ट घ्यायचं आपल्याला पनवेल. सो आता DMartच्या इथून आपण आलो आहे. आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं गोवासाठी. पनवेल राईटला राहिला आणि आपला जो गोवा आणि पेनचा रोड आहे तो हा आहे. सो आपण चाललो आहे आता. इथे आपल्याला आता वरती दिसतं पण आहे रायगड आहे 112 किलोमीटर, 107 किलोमीटर मुरुडेश्वर आणि अलिबाग आहे 58 किलोमीटर. तर आपल्याला यामध्ये कोणत्याही ठिकाणी जायचं नाही आहे. आपल्याला जायचं आहे दापोलीला. इथून कर्नाळ्यासाठी उतरण्यासाठी आहे जागा. कर्नाळ्याला जायचं असेल तर आपल्याला कर्नाळा बर्ड सँच्युरी
लास्ट टाइम आलेलो आम्ही इथे. सुंदर जागा आहे. जर तुम्ही वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर बेस्ट आहे ही जागा. आणि मोस्टली पावसाळ्यात अजून मजा येते. अशा प्रकारे चालू झाला आहे. लेफ्ट साईडला आहे अलिबाग मुरुड. पण आपल्याला मुंबई गोवा हायवेने सरळ सरळ जायचं आहे. हो, फर्स्ट टाइम आम्ही मुंबई गोवा हायवेने चालतोय, म्हणजे राईड करतोय. सो थोडं एक्साइटिंग फील होत आहे. आणि हा बघा पुढे तुम्हाला दिसतोय रोड. हो, नाईस. आता बघूया पुढे कसा आहे रोड. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, दोन्ही गोष्टी ऐकल्यात मुंबई गोवा हायवेच्या. तर आज स्वतः अनुभवणार आहे. आणि बरेच धुकं आहेत. आत्तापर्यंत वारलेत 8, तरी पण बरेच धुकं आहेत. डायव्हर्जन्सला सुरुवात झालेली आहे. आपल्या समोर सुद्धा एक मेटिओर आहे. आणि मेटिओरवाल्याने पण मस्त सामान लावलेलं आहे. मुंबई गोवा हायवे कधी संपणार, कधी बनणार, कधी संपणार आमचा स्ट्रगल आणि कधी बनणार हा रोड. ॲक्च्युली हा बनला ना रोड तर खूप सही रोड आहे. मजा येईल इथे. मोस्ट ऑफ द ट्रॅफिक इथेच असेल, कारण की हा रूट ॲक्च्युली थोडा शॉर्टेस्ट आहे गोव्याला जाण्यासाठी आणि बरा वाटतो. लोक कोल्हापूरवाला रूट सिलेक्ट करतात बिकॉज रोड चांगले आहेत तिकडचे. तर इकडचे रोड चांगले केले तर लोक ह्याला प्रिफर करतील बिकॉज थोडा शॉर्टेस्ट आहे आणि आजूबाजूला नेचर वाईज पण खूप चांगलं आहे. पण सध्याची अवस्था सध्या बिकट आहे. हो, डायवर्जन है रोड का कुछ पता नहीं. हाँ, बघा आता हा एक रोड आहे, पुढे एक दुसरा रोड चालू होते. पण ह्याच्यामध्ये जो असतो ना, आरामात थोडंसं स्पीड कमी करायचा. नाहीतर जेव्हा तो नवीन रोड चालू होतो ना तेव्हा तुमची लागते, तुमची पण लागते, तुमच्या पाठीची पण लागते. अनलेस अँड अंटिल यू हॅव ॲडव्हेंचर बाईक. उभं राहून सॅडलिंग करू शकतो ते टाकल. बट वी हॅव अ क्रुझर, अ पॅन्थर. आता थोडा एक 100 किलोमीटर बाकी असतील ना, आता 136 किलोमीटर बाकी आहे. 100 किलोमीटर बाकी असेल तेव्हा आपण एका जस्ट चहा पिण्यासाठी थांबू. कारण की आपण मागाशी ब्रेकफास्ट केला तेव्हा चहा नाही प्यालेलो. तो एक असा ब्रेक घेऊ आणि चहा वगैरे पिऊ. नमस्कार मंडळी, आता आम्ही पोचलो आहे कुठे, एक इंदापूरला एक हॉटेल आहे, हॉटेल रायगड दरबार. तर तिकडे आलो आहे. अजून अराऊंड 108 किलोमीटर आहे प्रवास आपला. इथून अजून 108 किलोमीटर दाखवत आहे. आणि आत्तापर्यंतचा रोड चांगला आहे, म्हणजे एवढा काही खराब नाही आहे. मध्ये हे डायव्हर्जन्स आले आपल्याला बरेचसे आणि मध्ये थोडे थोडे पॅचेस खराब आहेत. पण बाईकसाठी चांगला रोड आहे, म्हणजे काही एवढा खराब नाही. सो आत्तापर्यंतचा मस्त प्रवास झाला आहे. आता किती झाले? 9:15 आलेत आणि ऑलमोस्ट आम्ही 130 किलोमीटर कवर केलं आहे. आता 108 किलोमीटर फक्त बाकी आहे. सो फटाफट कवर करू ते पण. आणि 12पर्यंत पोहोचू आपण. 12च्या आतच पोहोचू मोस्टली, जर ब्रेक नाही घेतला तर मध्ये. सो
सो आता चहा पिऊया. चहाचा ब्रेक घेतला आहे तर ते चहा पिऊन मग पुढे निघू. बस चलो आपण. आय थिंक बाजार आहे इकडे माणगावचा. मेन माणगाव सिटी म्हणजे माणगाव जे स्टेशन आहे ते असेल आय गेस. त्यामुळे इथे बाजार भरला आहे. आता इथून थोडं आपण बाहेर पडू. थोडं पुढे गेल्यानंतर काही बायकर्स आपल्याला दिसले. मग आपण त्यांना फॉलो करत पुढे गेलो आणि ग्रुप राईडची मजा घेतली. सरळ गेलो असतो आपण रत्नागिरीला गेलो असतो, पण आपण महाड सिटीच्या इथून लेफ्ट टर्न मारलाय. कणकवली 273 किलोमीटर. आपली कणकवली 273 किलोमीटर आहे. आणि खरंच यार या रोडवरती राईड करायला जी मजा येते ना तुम्हाला सांगू शकत नाही. तो रोड दिसतो मला. हा रोड आता तसा टर्न मारून जाणार आहे. आणि हा रोड जो आहे ना एवढा भारी आहे ना यार. कोकणाला स्वर्ग बोलतात ते असंच नाही. वाह यार वाह. या रोडवरती राईड करायलाची मजा वेगळीच आहे. ओ काय रोड आहे यार. हेवन हेवन. महाड, रायगड किल्ला आणि रत्नागिरी. आपण सरळ चाललो आहे. सरळ घेऊन मग आपल्याला खाली उतरायचं आहे. लेफ्टला जायचं आहे. महाड जिथे दाखवते तिथून जायचं आपल्याला. आणि टोटल 74 किलोमीटर बाकी आहेत. आता इथून आपल्याला या डायव्हर्जन घ्यायचं आहे आणि आतमधून जायचं आहे. लेफ्ट मारायचं आहे. सरळ नाही जायचं. महाड सिटी जिथे लिहिलं तिथे. पण राईड घ्यायचा आहे म्हणजे दापोलीसाठी पण राईड घ्यायचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा की जो महाडचा रस्ता आहे तोच आपला दापोलीचा रस्ता आहे. आता इथून आपण राईड घेऊ. आडवरून राईट मारल्यावरती आपल्याला 30-40 किलोमीटरचा एक अरुंद रस्ता मिळतो. आणि हा रस्ता मोस्टली घाटाचा आहे. त्यामुळे इथे थोडी सावकाशच आपल्याला वाहने चालवू लागतात. तर मित्रांनो आपण दापोलीमध्ये आलो आहे. आता इथून राईड घ्यायचं आहे. हा 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 दापोली उत्सव. इथून अजून 14 किलोमीटर आहे. आणि हा समुद्र. आणि हे जे एक्सपेक्ट केलेलं तसं हे एक्सपेक्ट केलेलं आम्ही दापोलीमध्ये. आणि तसंच काहीसं दिसत आहे आपल्याला. हा जो थंडावा आहे ना समुद्राचा हाच एक्सपेक्ट केलेला. आणि वाव. बीच पण एकदम क्लीन आहे. आणि आमचं हॉटेल जे रिसॉर्ट आहे ते 1.7 किलोमीटर दाखवत आहे.
ओम शांती बीच रिसॉर्ट आणि हा रूम आहे आणि इथून आपण पोचलोय शेवटी. पोचला. इथून समोरच बीच आहे आणि हे रूम्स आहेत. आता आपण रिसेप्शन मध्ये जाऊन पहिले एंट्री करूया आणि मग बघू. एक मिनिट तुम्हाला रूमचं टूर जाणच. ही आहे आमची बाईक आणि हा आहे आमचा रूम आणि पाठी तुम्ही बघू शकता बीच व्ह्यू आहे. तर नाक ना समोरचा नगर आहे आणि इथं आम्ही जेवायला बसलोय. प्रतीक्षा आणि मी. एक सुरमई फ्राय आणि सुरमई थाली आहे आणि प्रतीक्षा ॲज युजल पनीरची भाजी खाते. हा रूम आहे थोडा मेसअप आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. हे सोडा हा व्ह्यू आहे इकडे मस्त आहे की बीच आणि ही गाडीमध्येच थांबली यार. आम्ही थोडं जेवण करून घेतो आणि मग पुढे तुम्हाला दाखवू नवीन नवीन शॉर्ट्स. तर मित्रांनो आज होती रंगपंचमी. तर आम्ही रंगपंचमी खेळलो बीचवरती आणि काही फोटोज काढले. त्यातले काही फोटोज हे तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर आम्ही काही ड्रोन शॉट घेतले आपल्या ओम शांती बीच रिसॉर्टचे आणि खूपच सुंदर असे दृश्य आपण टिपले आहेत या ड्रोनमध्ये. तर मंडळी कसा वाटला हा व्लॉग? नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आता यापुढे आम्ही दापोलीमध्ये खूप सारे प्लेसेस एक्सप्लोर केले होते. तर त्या प्लेसेसची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेनच. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा सो दॅट तुम्हाला नेक्स्ट व्लॉगची नोटिफिकेशन येईल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू माय चॅनल.